तळहात तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्यान रांगत डाव्या गुडघ्यान रांगत डाव्या गुडघ्यान रांगत तळवे तळहात 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 टेकीत तळवे तळहात 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 टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत रंग निरंगणात देखी लागसाये रंग निरंगणात देखी लागसाये डाव्या गुडघ्यान रांगत डाव्या गुडघ्यान रांगत डाव्या गुडघ्यान रांगत तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात 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 टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्यान रांगत कृष्ण केवळ रांगत होता आणि रांगताना सांगितलं आई मी माती खाल्ली नाही. आता इथे बसलेल्या मायबापाने एक पटकन उत्तर द्या. आपलं रांगणारं मुलं साधारण किती महिन्याचं असतं? मुलं झाली ना मग किती महिन्याचं असतं साधारण? 7-8 महिन्याचं. मग 7-8 महिन्याचं रांगणारं मूल कधी बोलतं का हो? पण तो रांगताना बोलत होता आणि सांगत होता आई मी माती खाल्ली नाही. बैराम दादा खोटं बोलतोय, सगळे गोपाळ खोटं बोलतायत. यशोदा माता म्हटली कृष्णा अरे सगळे खोटं बोलतात मी मान्य करते, पण तुझ्या तोंडाला माती लागली त्याचं काय? म्हणून मारावं या तिने उगालेली काठी आणि भुवन ते कोटी 14 एके. रांगणाऱ्या मुलाच्या तोंडामध्ये यशोदा मैयाला 14 भुवनांचं दर्शन झालं. हे सगळं कशा करता सांगितलं माहिती? ज्या यशोदा मातेने त्याचा सांभाळ केला तिला देखील आपला मुलगा कसा आहे किती मोठा आहे हे कळालं नाही तर तुकोबाराय म्हणतात तो पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा आपल्याला कसा काय कळणार? कारण एक लक्षात घ्या पंढरीच्या पांडुरंगाच्या आणि आपली भेट वर्षातून फक्त 2दाच होते. कधी होते? बोलता येतं ना? असं छान बोलायचं आषाढी आणि कार्तिकीला. बरं आषाढी कार्तिकीला देवा तुला तुझे लाखो भक्त भेटण्याकरता येतात. मग पंढरपूरला गेल्यानंतर आपल्याला देवाशी गप्पा मारायला वेळ आहे का? गप्पा मारायचं जाऊ द्या हो. आषाढीला जर आपण यात्रेला गेलो ना 2-2, 3-3 दिवस बारीला लागायचं. कुठेतरी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपला नंबर येतो. आपण देवाच्या जवळ गेलो. काही लोक देवाचे फक्त पाय बघतात का तिथले माणसं लगेच ढकलतात. काही लोक देवाचा चेहरा बघतात का तिथले माणसं लगेच ढकलतात. आणि काही लोक आपण समोरच्या टीव्हीत दिसतो की नाही हे बघतात त्यांना देव दिसत नाही. म्हणजे मंदिरात गेल्यानंतर साधं त्याचं दर्शन घ्यायला वेळ नाही तर त्याच्याशी गप्पा मारायला वेळ कुठून असणार हो? मग तो भगवंत आपल्याला कळणार कसा काय? मग त्याला कळून घ्यायचंय ना त्याच्याकरता मनामध्ये शुद्ध भाव महत्वाचा आहे. देव नेमका कुठे राहतो? न काष्टविद्या तो देव न पाषाणेच मृन्मये भावी ही विद्या तो देव तस्मात् भाव ही कारणम. देवाकरता महत्वाचा आहे तो शुद्ध भाव. संत महात्मे म्हणतात शुद्ध भावाने आम्ही त्याला शरण गेलो आणि रात्रंदिवस त्याचं नामचिंतन करणं पडिले वळण इंद्रिया सकळ. नवे संत महात्मे म्हणतात तो आमचा स्वभावच बनलाय. बघा जन्माला आल्यानंतर प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो आणि त्या स्वभावाला कितीही जरी बदलण्याचा प्रयत्न केला माणसाचा मूळ स्वभाव कधी बदलत नाही. अगदीच आपल्या गावठी भाषेमध्ये सांगायला जर गेलो काही लोक सहज म्हणतात शेवटी कुत्र्याची शेपटी वाकडी ती का तुमच्याकडे सरळ असते असं काही नाही ना. काथा जळतो वळ जळत नाही. थोडक्यात काय माणूस मरतो पण त्याचा स्वभाव कधी चेंज होत नाही. त्याच्याबद्दल एक उदाहरण सांगते ऐका. एका गावात एक बाई रस्त्यानं चालली होती आणि ती आवाज देत होती सुया घे बिबगे दामन घे पोत घे. मी नाही बरं ती बाई. तुम्हाला वाटायचं बरी आली मुंबईवरून. ती बाई रस्त्यानं चालली होती सुया घे बिबगे दामन घे पोत घे पोराला काळ मणी घे केसावर फुगे. जमलं का ग? करू का मग असं? तेवढ्यात तिथल्या राज्यातल्या राजानं ऐकलं अरे आवाज फार गोड येतोय रस्त्यानं चाललंय तरी कोण. म्हणून राजाने खिडकीतून डोकावून बघितलं
तर राजाला असं दिसलं रस्त्यानं जी चालली ती तरुण तडफदार ब्युटिफुल अशी मुलगी आहे. आज तिला तिच्या परिस्थितीमुळे गावोगावी हे सुया कंगवे फुगे हे सगळं घेऊन फिरावं लागतंय. पण हिच्यासारखी सुंदर मुलगी परत या राज्यामध्ये बघायला मिळणार नाही. म्हणून राजाने विचार केला लग्न करील तर हिच्याशी. कुणाशी महिला मंडळ लक्ष आहे ना तुमचं? कुणाशी? त्या सुईवालनीशी. या असंच म्हणायचं, दुसरं काही म्हणायचं नाही. तिथे काय व राजा बोले दल आले. राजा तसाच तिथून निघाला. तिला रस्त्यात आडवा झाला आणि तिला म्हटला काय ग लग्न करतेस का माझ्याशी? तुम्ही बसून घेता का एकदा? विठाल 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 हे विठाल 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 विठाल. ते कसं आहे माझं सोडून सगळे तुमच्याकडेच बघायला लागले म्हणून कुठपर्यंत आलो होतो का जाऊ घरी? आता मी पण विसरले नको ना. बर राजाने सांगितलं लग्न करतेस का माझ्याशी? तिनं सांगितलं राजा तुला लग्न करायचंय मला का विचारतो? जरा माझ्या बापाला जाऊन विचार. राजा तिच्या बापाकडे गेला. सांगितलं बाबा तुमच्या मुलीबद्दल मला सगळी कल्पना आहे. तुमच्या मुलीशी लग्न करण्याचा मानस आहे. काय म्हणणं आहे तुमचं? बापानं सांगितलं मुलगी माझी आहे. संसार माझ्या मुलीला करायचा आहे. थोडस 4 शब्द जरा मुलीला विचारतो आणि मग तुम्हाला सांगतो. राजा म्हटला काय हो मग अशी मुलीला विचारलं लग्न करते का? ती म्हणते माझ्या बापाला विचारा. आता बापाला विचारलं लग्न करता का? बाप म्हणतो मुलीला विचारून सांगतो. म्हणजे तुम्हाला काही मी फुटबॉल वाटलो इकडून तिकडे उडवायला? मी राजा आहे. द्यायचा असेल तर हो बोला नाही तर सरळ नाही बोला. बापाने विचार केला. आपण कुठे राजाच्या दारात गेलो होतो. स्वतः राजा आला ना. सांगितलं ठीक आहे माझी मुलगी मी तुम्हाला देतो. आता देतो म्हटल्यानंतर राजवाड्यामध्ये मोठ्या आनंदानं मोठ्या उत्साहानं लग्नाच्या सोहळ्याला सुरुवात झाली. आणि एक 2-4 दिवसामध्ये त्यांच्या दोघांचं लग्न लागलं. लग्न लागल्यानंतर 2-4 दिवसापूर्वी गावोगावी फिरणारी टिकली बांगडीवाली राजाशी लग्न झाल्यानंतर कोण झाली? आता राजाची वा वा राजाची राणी झाली. आता राजाची राणी म्हटल्यानंतर तिथं काय विषय हो? तिला कुठलंच काम नाही. कपडे नाही भांडे नाही स्वयंपाक नाही काहीच नाही. तिला फक्त एकच काम काय माहितीये? फक्त एका जागेवर बसायचं. पण तुम्हाला सगळ्यांना माहितीये तिला दिवसभरातून रोज 17 गाव फिरायची सवय. बरं एका जागी बसून गोड लागे ना. दिवसभरातून 4-5 वेळा पाची पकवानाचं भोजन समोर यायचं. ताट समोर आला कुठं तरी लपून ठेवायची आणि 7-8 दिवसांनी शिळे तुकडे झाले का कडाकड फोडून खायची. का? ताजं खाणं हा तिचा स्वभावच नव्हता. आता हिंदू धर्माच्या प्रथेप्रमाणे राजवाड्यामध्ये सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली. पूजा वगैरे पार पडली. ननंदबाई पुढे आली. म्हटली वहिनी जरा नाव घ्या. आता नाव घ्या म्हटल्यावर थोडीशी लाजली आणि तिनं नाव घ्यायला सुरुवात केली. मी घेऊ का नाव? बरं मी घेतल्यावर तुम्ही कोणी घेणार? तुम्ही मावशी नाव घेणार का? नाही ना. बरं मी घेते तुम्ही लक्षात ठेवा. एखाद्या लग्नात तुम्हाला एक आम्ही फार चांगला नाव आहे का? बाई कशा कांटाव करून बसल्या घ्यायचंय का? बरं नक्की घ्या. ऐका तिच्या नवऱ्याचं नाव होतं हरिश्चंद्र राजा. तिने नाव घ्यायला सुरुवात केली. पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मौमौ साय पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मौमौ साय हरिश्चंद्र राजाची बायको नाव घेते भाकरवाड ग माय. राजाची राणी जरी झाली पण तिचा भाकरी मागायचा स्वभाव गेला का? आधी होती दासी हो आधी होती दासी पट्ट राणी केली तिसी. तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना. 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 आधी होती दासी पट्ट राणी केली तिसी. आधी होती दासी पट्ट राणी केली तिसी. तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना. तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना. तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना. हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना. आधी होता वाघ्या दैवयोगे झाला पाग्या.
आधी होता वाघ्या दैव योगे झाला पाग्या त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना त्याचा येळकोट राहीना स्वभाव जाईना स्वभाव जाईना मूळ स्वभाव जाईना माझ्या नाथ बाबांचं मूळ स्वभाव नावाचं प्रकरण आहे तुमचंही बरोबरच होतं महाराज स्वारी बर का पण मला माझंच म्हणायचं होतं तो माझा स्वभाव आहे आधी होती दासी पट्टराणी केली तिसी तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना आधी होता वाघ्या इथं कोणी वाघ्या वाघ आहे वाघ्या दैव योगे झाला पाग्या त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना संत महात्मे म्हणतात अखंड रात्रंदिवस त्या देवाचं नामचिंतन करणं वाघ आहे पण वाघ मारे आहेत का उद्या आहे का नाही एका गावात एक माणूस खूप राज्य करायचा आता तुमच्या नावावरून आठवलं म्हणून सांगते त्याचं आडनाव होतं वाघ वाघ या महाराजांसारखं इतकं गावावर राज्य करायचं सगळ्या गावाला घाबरायचा पण घरी गेलं की बायको समोर असा मांजरी सारखा बसायचा आता गावातल्या लोकांना माहिती होतं सगळ्या गावावर राज्य करायचा गावातले लोक त्या वाघाला कंटाळले आणि पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली सांगितलं काय हो आडनाव वाघ लावता आणि सगळ्या गावाला घाबरवता आणि घरी गेल्यावर बायकोला का घाबरता त्यानं सांगितलं कसं आहे ना साहेब मी जरी वाघ असलो ना तरी बायकोच्या माहेरच्या लोकांचं आडनाव वाघ मारे कधी मारतील त्याची गॅरंटी संत महात्मे म्हणतात रात्रंदिवस देवाचं नामचिंतन करणं एवढा मोठा देव आहे जो अर्जुन 24 तास देवाच्या संगतीमध्ये राहत होता त्याला देखील भगवान परमात्मा कसा आहे किती मोठा हे कळालं नाही कारण एक दिवस अर्जुनाला भगवंताच्या विश्वरूपाचे डोहाळे लागले होते अर्जुन भगवंतांना सारखा आडपडद्यानं बोलू लागले परंतु माझ्या देवाला माझा भक्त काय सांगतोय सांगायची गरज नाही इथे बसलेल्या प्रत्येकाला सांगेल आपण मंदिरात गेल्यानंतर कोण म्हणतं देवा मला बंगला दे कोण म्हणतं देवा मला गाडी दे कोण म्हणतं देवा मला भरपूर पैसा मिळू दे काही काही बायका तर म्हणतात देवा माझी सासू लवकर मरू दे असं अजिबात देवाकडे काही मागायचं नाही आपण मंदिरामध्ये गेलो आणि देवाने आपला चेहरा बघितला की देवाला लगेच समजतं याला काय पाहिजे न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वी विश्वांभर विश्वी विश्वांभर परिहाराची न लगे परी हे अनावर न सांगता तुम्हा कळो येते अंतर कळो येते अंतर विश्वी विश्वंभर विश्वी विश्वंभर परिहाराची न लगे न सांगताही भक्ताच्या मनातला जाणणारा तो मनकवड्या त्याला समजलं अर्जुनाला मला बघायचंय भगवंत अर्जुना करता विश्वरूप नटले आणि त्या विश्वरूपाने अर्जुनाचे डोळे दिपले अर्जुन भगवंताकडे न पाहता गुडघ्या डोके घालून बसला आणि ही अडचण देवाच्या लक्षात आली देव म्हटले अर्जुना अरे मला पाहण्याकरता तेवढी योग्यता पाहिजे म्हणून देवाने अर्जुनाच्या प्रत्येक रोमा रोमा डोळे दिले आणि एक एक डोळा अगदी सूर्यापेक्षाही तेजस्वी पण तरी सुद्धा अर्जुन भगवंतांचं विश्वरूप पाहू शकला नाही म्हणून तुकोबाराय म्हणतात देव केवढा असेल याचं माप मत जवळ नाही एवढा प्रभू भावे 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 भावे एवढा प्रभू भावे एवढा प्रभू भावे एवढा प्रभू भावे गरे गरे सनिसा एवढा प्रभू भावे
एवढा प्रभू भावे एवढा प्रभू भावे एवढा प्रभू भावे प्रभू भावे एवढा प्रभू भावे एवढा प्रभू भावे एवढा प्रभू भावे एवढा प्रभू तेनेचा पुष्टी रहावे तेनेचा पुष्टी रहावे 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 होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा सारे गम पम गम गणेसा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा तेने संपुष्टी राहावे तेने संपुष्टी राहावे रहावे रहावे होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा गम गम रे गजरेसा होय भक्ती होय भक्ती केला तैसा एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी रहावे तेने संपुष्टी रहावे तेने संपुष्टी रहावे एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे तेने संपुष्टी राहावे तेने संपुष्टी एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. तुकोबाराई म्हणतात एवढा मोठा देव आहे पण कुठे राहतो. संत जनाबाई म्हणते माझ्या भक्ती करता एवढा मोठा देव आहे पण जनाबाईच्या भक्ती करता अगदी लहान झाला. जनाबाई जर जात्यावर दळण दळायला बसली ना देवही यायचा जनाबाईला जात्यावर दळण दळू लागायचा. एक दिवस जनाबाई म्हटली का रे देवा रोज मला तू दळण दळू लागण्याकरता येतो देवा आज दळण दळताना माझी एक अट आहे. देव म्हटलं काय गजनी. जनाबाई म्हटली देवा आज दळण दळता दळता मी पुढे म्हणतील तू माझ्या पाठीमागे म्हणायचं. म्हटले ठीक आहे. जनाबाई आणि देव दोघं जण जात्यावर दळण दळायला बसले. जनाबाईनं ओवी गायला सुरुवात केली. पांडुरंग माझा पिता ग पांडुरंग माझा पिता. देवानं पाठीमागं म्हणावं पांडुरंग माझा पिता ग पांडुरंग माझा पिता. जनाबाईनं म्हणावं पुंडलिक माझा बंधू ग पुंडलिक माझा बंधू. देवाने म्हणावं पुंडलिक माझा बंधू ग पुंडलिक माझा बंधू. जनाबाईनं म्हणावं रखुमाबाई माझी माता ग रखुमाबाई माझी माता. आणि देवाने म्हणावं रखुमाबाई माझी माता ग रखुमाबा. अरे देवा तुला काही वेळ लागला का. एकदा नतमस्तक होऊन माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. लाडकी लेक मी संताची लाडकी लेक मी संताची लाडकी लेक मी संताची लाडकी लेक मी संताची लेक मी संताची लाडकी लेक मी संताची ओ लाडकी लेक मी संताची लाडकी लेक मी संताची. मजवरी कृपा बहुताची मजवरी कृपा बहुताची लाडकी लेक मी संताची लेक मी संताची. मजवरी कृपा बहुताची मजवरी कृपा बहुताची लेक मी संताची लाडकी लेक मी संताची लाडकी लेक मी संताची मजवर कृपा बहुतांची मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला भंग संत सम्राट वैराग्याची मूर्तिमंत पुतळी वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदनीय श्रीमंत तुकोबारा यांचे शिष्य पिंपळनेर वासी निवळोबारा यांचा
चार चरणाचा आपल्या गुरूंच्या ठाई असणाऱ्या अपार गुरुनिष्ठेचं वर्णन करणारा गोड असा अभंग आजच्या या कीर्तनरूपी सेवेकरतानी म्हणला. विठाल विठाल केली पायवाट उल्लंघिला माया घाट या अभंगाद्वारे माझे निवळबाराया तुम्हाला मला प्रत्येकाला एक परमार्थाची वाट दाखवण्याचा प्रयत्न करतात. संत महात्मे ज्या वाटेने गेलेले आहेत ती वाट माझे निवळबारे तुम्हाला मला प्रत्येकाला दाखवणार आहे. हा वारकरी संप्रदाय जर बघितला तर हा वारकरी संप्रदाय 5 अशा महान संतांवर आधारलेला आहे. या वारकरी संप्रदायाचे 5 असे महान संत आहेत. पहिले संत आहेत नामदेवराय, दुसरे आहेत ज्ञानोबाराय, तिसरे आहेत नाथ महाराज, चौथे आहेत तुकोबाराय आणि 5वे आहेत निवळबाराय. या 5 मिळून सिद्ध असा संप्रदाय तयार झाला की ज्याप्रमाणे या वारकरी संप्रदायातले हे 5 संत जर बघितले आणि त्यांचे गुण जर बघितले, तुम्हाला थोडंसं बोलायचंय. माझ्या नामदेव महाराजांजवळ आहे प्रेम, ज्ञानोबारायांजवळ आहे ज्ञान, नाथ महाराजांजवळ आहे शांती, तुकोबारायांकडे आहे वैराग्य आणि निवळबारायांकडे आहे गुरुनिष्ठा. की ज्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये प्रेम, ज्ञान, शांती, वैराग्य आणि सद्गुरुनिष्ठा हे माणसाचे जीवन सार्थ करणारे 5 पायऱ्या आहेत. याच्यातली एक जरी कमी झाली ना, माणसाच्या जीवनाला कुठल्याही प्रकारचा अर्थ राहत नाही. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये जीवन जगत असताना भगवान परमात्म्यावर प्रेम कसं करावं, किती करावं हे माझ्या नामदेव महाराजांकडून शिकावं. कारण नामदेव महाराज म्हणजे प्रेमाचे भंडारी आहेत. नामदेव महाराजांनी त्या पांडुरंगावर इतकं प्रेम केलं का नामदेव महाराजांच्या प्रेमाखातर देवानं त्यांच्या हातचं दूध प्यावं, नामदेव हाती दूध प्याला, त्यांच्या बरोबर जेवण करावं, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. इतकं प्रेम त्यांनी भगवान परमात्म्यावर केलं का नामदेव महाराजांची प्रत्येक गोष्ट देवाला ऐकावी लागली. वारकरी संप्रदायाचा दुसरा गुण बघितला तर ज्ञान. इतकं ज्ञान, किती ज्ञान, ज्ञानाचा सागर. ज्याच्या जवळ ज्ञानाचा अथांग सागर आहे ते ज्ञानोबाराय या जगाला केवळ ज्ञान देण्याकरता आलेले आहेत. मग ज्ञानाचा मार्ग दाखवण्याकरता आलेले आहेत. मग जीवन जगताना आपल्या जवळ काय हवं, ज्ञान हवं. कारण ज्ञान असेल तर आजूबाजूचे 4 लोक आपल्याला नमस्कार करतात. पण अज्ञानपणामुळे आजूबाजूचे लोक आपली टिंगल सुद्धा करतात. म्हणून जीवनामध्ये किंमत आहे ती ज्ञानाला. आता ज्ञान किती महत्वाचे. ज्ञान जर असेल तर 4 लोक आपल्या समोर वागतात. बघा, लांबचा नाही पटण्याकरता माझं स्वतःचं उदाहरण देते. मी तुमच्या सर्वांपेक्षा वयाने लहान कीर्तनकार आहे की नाही, महिला मंडळ आहे, पण तरी सुद्धा आमच्यासारखी महाराज लोक तुमच्या गावामध्ये कीर्तनाला आली तर तुमच्यासारखी वयस्कर माणसं महाराज गाडीच्या खाली उतरली का पहिले 2 हात जोडतात. महाराज समोर दिसलं की असं थोडंसं कमरेत वागतात आणि म्हणतात ताई जय हरी. म्हणता की नाही? का ताटमाण्यानं म्हणता? अजिबात नाही. कारण तुम्हालाही माहिती आहे यांच्याजवळ थोडंसं काहीतरी देवाचं ज्ञान आहे. म्हणून आजही लोक नमस्कार करतात ते तुमच्या ज्ञानाला. अज्ञानपणामुळे काय होत आहे का, एका गावात एक मनुष्य रात्रंदिवस दारू प्यायचा, पण त्याचा मुलगा इतका हुशार का त्याने 1ली पासून 10वी पर्यंत वर्गामध्ये कधीच 1 नंबर सोडला नाही. आता एक दिवस त्याच्या मुलाचा 10वीचा रिझल्ट होता. त्याच्या बापाने थोडीशी घेतली कळताना बिस्लरी नाही बरं, थोडीशी घेतली, शाळेच्या गेटच्या बाहेर जाऊन थांबला. आता प्रत्येक मुलगा आपला रिझल्ट घेऊन येऊ लागला. त्याने एका मुलाला विचारलं, बाळा तुझा किती नंबर आला? त्याने सांगितलं, काका माझा 20 नंबर आला. दुसरा मुलगा आला, किती नंबर आला? माझा 15 नंबर आला. तिसरा मुलगा आला, किती नंबर आला? माझा 12 नंबर आला. आता याचाच मुलगा आला. तो बाप म्हटला, मग पिंट्या वर्गामध्ये काय दिवे लावले? तो पिंट्या नाचू लागला, उड्या मारू लागला. म्हटला, बाबा अहो सगळ्या वर्गामध्ये माझा 1 नंबर आला. तो बाप म्हटला, पिंट्या अरे लाज वाटत नाही का तुला? म्हटलं, काय झालं बाबा? अरे लोकांच्या पोरांचे 15-15, 20-20 नंबर आणि तुझा फक्त 1च नंबर. याला कारण का? त्याच्या जवळ असलेलं अज्ञान. जीवन जगताना तुमच्या जवळ अज्ञान नको, तुमच्या जवळ काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. आणि ज्ञानाचा मार्ग दाखवण्याकरता ज्ञानोबाराय या जगामध्ये आलेले आहेत. म्हणून संत महात्मे म्हणतात ज्ञानोबारायांजवळ इतकं ज्ञान. ज्ञान यांचा राजा गुरु महाराव. वारकरी संप्रदायाचा 3रा गुण म्हणजे शांती, शांतता. इतकी शांतता एवढा अंगावरी थुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला. शांतीची गाडी घ्यायची असेल तर पैठणला जावं लागेल. तुम्ही सांगाल पैठणला जायची काय गरज आहे? आमच्या गावात आहे शांताबाई, पण तुमच्या गावातली कामाची नाही का? शांतता जर बघायची असेल तर पैठणला जावं लागेल. इतकी शांतता. नाथ महाराजांना शांती ब्रह्म नावाची पदवी प्राप्त झाल्यानंतर एकाने ठरवलं त्यांना राग आणायचा. सगळ्या जगाला प्रसंग माहिती आहे. 108 वेळा यवन अंगावर पाण खाऊन थुंकला. अंगावर थुंकला, अपशकुन झाला की महाराज गंगेवर जायचे, स्नान करायचे, परत यायचे. तो थुंकला की महाराज परत जायचे. पाण चावणारा कंटाळला, तोंड दुखायला लागलं, खाली उतरला, सांगितलं महाराज मला माफ करा. महाराजांनी सांगितलं माफी मागण्याची गरज नाही.
तू माझ्या अंगावर पान खाऊन थुंकल्यामुळे मला इतकं मोठं पुण्य मिळालं. म्हटले कसं काय? थुंकल्यावर पुण्य कसं? नाथ महाराज म्हटले बाबा तू माझ्या अंगावर 108 वेळा पान खाऊन थुंकल्यामुळे मला गंगेचं 108 वेळा स्नान करण्याचं पुण्य माझ्या पदरी पडलं. इतकी शांतता. रस्त्याने चालताना एखादा माणूस चुकून गाडीतून थुकला तर लोक त्याला बस अडवून मारतात. इतकी शांतता आपल्या जवळ. आपण कधी नाथ महाराज होऊ शकत नाही. आणि म्हणून जीवनामध्ये शांतता किती महत्वाची बघा. नाथ महाराज गंगेवर स्नान करता गेले. एक विंचू पाण्यामध्ये तडफडत होता. महाराजांना वाटलं त्याला वाचवावं म्हणून महाराजांनी त्या विंचवाला आपल्या हातावर घेतलं. आता विंचवाला हातावर घेतल्याबरोबर वाचवल्याबद्दल तो महाराजांना थँक्यू म्हणाला असेल का? त्याचा स्वभाव सगळ्या जगाला माहिती. काय केली त्याने? लगेच नांगी मारली. नांगी मारली, हाताला झटका बसला, विंचू पाण्यामध्ये पडला. तो पुन्हा तडफडू लागला. महाराजांना वाटलं त्याला परत वाचवावं. महाराजांनी त्याला परत हातावर घेतलं. त्यानं पुन्हा नांगी मारली. एक मनुष्य म्हटला जाऊ द्या ना, मरू द्या. अहो तुम्ही त्या विंचवाला वाचवण्याचा प्रयत्न करताय पण त्याला कुठं कळतंय तुम्ही त्याला वाचवताय. अहो जाऊ द्या ना, मरू द्या. नाथ महाराज म्हटले तसं नाही. नांगी मारणं हा त्याचा स्वभाव आहे पण त्याला वाचवणं हा माझा स्वभाव आहे. म्हणजे थोडक्यात काय, एखादा मनुष्य जर वाईट वागतोय मग मीही त्याच्यासारखं वाईटच वागायचं. मग त्याच्यात आणि आपल्यात बदल काय राहिला? तो त्याचा वाईट वागायचा स्वभाव सोडत नाही ना. आपण आपलं चांगलं वागण्याचा स्वभाव सोडू नका. ही शांतता माझे नाथ महाराज तुम्हाला मला प्रत्येकाला शिकवतात. आणि त्याप्रमाणे बघा जसा तो त्यांचा स्वभाव आहे तसा स्त्रियांचा सुद्धा एक स्वभाव आहे. काय माहितीये? पोटामध्ये काहीच ठेवायचं नाही. बघा स्त्रियांच्या पोटामध्ये कधीच काही राहत नाही. एखाद्या बाईला जर एखादी गोष्ट माहिती पडली तर ती अशी पटकन शेजारणीकडे पळत जाते आणि तिला म्हणते बाई तुला म्हणून सांगते, दुसरीला सांगू नको. तिला सांगितलं की दोघी जणी उठतात आणि अजून दोघींच्या घरात जातात. तिला म्हणतात बाई तू जवळची म्हणून सांगते पण दुसरीला सांगू नको. असं करता करता 2च्या झाल्या 4, 4च्या झाल्या 8, 8च्या झाल्या 16, 16 झाल्या 32. असं करता करता 5 मिनिटाच्या आत बातमी गावभर पसरते. टीव्ही पेक्षा सुद्धा जलद वेग असतो. म्हणून म्हटलं तो स्त्रियांचा स्वभाव आहे आणि चांगला आहे आमचा स्वभाव. पोटामध्ये काही राहत नाही. एका प्रश्नाचं खरं खरं उत्तर द्या पुरुष मंडळ. अटॅकचं प्रमाण महिलांमध्ये जास्त की पुरुषांमध्ये? कुणामध्ये? पुरुषांमध्ये. का? तुम्हाला जर एखादी गोष्ट माहिती पडली ना तुम्ही इतकी मनामध्ये दाबून ठेवता, इतकी मनात दाबून ठेवता का त्याचा तुमच्या रक्तदाबावर परिणाम होतो. एक दिवस तुम्हाला अटॅक येऊन तुम्ही मरता पण तुम्ही कोणाला सांगत. पण आमच्या बाया बघा किती मोकळ्या मनाच्या. एखादी गोष्ट माहिती पडली का लगेच गावात सांगून मोकळ्या. आणि इथं बसलेल्या प्रत्येक पुरुषाला सांगेल तुम्हाला जर अटॅक येऊ नये असं जर वाटत असेल तर एखादी गोष्ट माहिती पडली तर पहिली बायकोला सांगा म्हणजे गावात तरी ती सांगेल. अटॅक येऊ द्यायचा नसेल तर काय. म्हणून माणसानं मोकळ्या मनाने जीवन जगलं पाहिजे. काय? स्त्रियांचा तो स्वभाव आहे. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, 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 अंतरीचे धावे स्वभावे दरिताही परी आवणे ना अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, दरिताही परी दरिताही परी आवणे ना अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. म्हणजे प्रत्येकाचा एक स्वभाव असतो. नाथ महाराज याच्यातून आपल्याला शिकवतात की तो समोरचा ज्याचा स्वभाव आहे म्हणून तो चांगला वागायचा स्वभाव, तो वाईट वागायचा स्वभाव जर सोडत नाही तर आपणही आपला चांगला वागायचा स्वभाव सोडू नका. वारकरी संप्रदायाचा पुढचा गुण जर बघितला तर वैराग्य. इतका वैराग्य का तुकोबारायांच्या घरचं वैराग्य जर पाहिलं तर तुकोबारायांच्या घरामध्ये झोपलं की घर चंद्रमोळी, केळीवर नारळी, चुलीवर हरळी. तुकोबारायांच्या घरामध्ये झोपलं की आकाशातला चंद्र वरती दिसायचा. पाणी पिण्यासाठी केळीवर एक नारळाची करवंटी होती आणि पाऊस आला की सगळ्या चुलीवर पडायचा, चुलीवर हरळ उगवायची. याचा अर्थ काय? तुकोबारायांच्या घरातली चूल सुद्धा कधी पेटत नव्हती. तुकोबारे म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती नव्हती. तुकोबारे म्हणजे पूर्वीच्या काळचे श्रीमंत सावकार. एक दिवस चोरांना वाटलं तुकोबारायांच्या घरी जाऊन चोरी करावी. बरं चोर तुकोबारायांच्या घरी चोरी करण्याकरता गेले. एका प्रश्नाचं जरा उत्तर द्या.
आपल्या घरी जर चोर चोरी करायला आले तर पहिले कुठून डोकून बघतात? काही कल्पना? कुठून? तुम्ही चोरी केलीच नाही वाटतं. किती प्रामाणिक आहात बरं. पहिलं कुठून डोकून बघतात? खिडकीतून. त्यांच्या घरामध्ये काय काय आहे खिडकीतून डोकावून बघितलं तर एका चोराला असं दिसलं, ज्यांच्या घरामध्ये चोरी करायला आलोय त्या घरामध्ये एक माता अंगावरचा पांघरता पदर जमिनीवर अंथरून 2 मुलांना आपल्या पदरावर घेऊन झोपली होती. थंडीचे दिवस होते. ती आई आणि त्यांची मुलं थंडीमध्ये कुडकुडत होती. चोरांनी विचार केला की अरे आईने कडकडत्या थंडीच्या दिवसामध्ये ज्यांना अंगावर घ्यायला गोधडी सुद्धा नाही त्यांच्या घरात काय असणार? चोर तुकोबारायांच्या घरी चोरी करण्याकरता आले. तुकोबारायांच्या घरातून काही नेलं नाही, पण तोंड लपवण्याकरता जी काही घोंगडी आणली होती ना ती तुकोबारायांच्या बायकोच्या मुलांच्या अंगावर टाकली आणि चोर आपल्या घरी निघून गेले. आम्ही सदैव सुडाके जवळ येता चोर धाके, आम्ही सदैव सोडकी जवळ येता चोर धाके, आम्ही सदैव सुडाके जवळ येता चोर धाके. आवाज आम्ही सदैव सोडकी जवळ येता चोर धाके. जाऊ पुढे भिके कुत्रे घर राखीती, कुत्रे घर राखीती. नंदनुक ऐसी सांगा, नंदनुक ऐसी सांगा, नंदनुक ऐसी सांगा, नंदनुक ऐसी सांगा. कुत्रे घर राखती, कुत्रे घर राखती. नांदणूक ऐसी सांगा, नांदणूक ऐसी सांगा, नांदणूक ऐसी सांगा, नांदणूक ऐसी सांगा. जवळ येता चोर धाके, जाऊ पुढे भिके कुत्रे घर राखी. सदैव सुडाके जवळ येता चोर धाके, आनाऊ पुढे भिके कुत्रे घर राखीती, राखीती. आम्ही सदैव सुडके. मॉनिटर बंदच केले का? थोडं मग रिटर्न द्या. आणि गायनाला मला इको देत जा. यांचा आवाज द्या थोडा कडक करा. थोडं संगीतही महत्वाचं आहे ना, पण जास्त नको. आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर धाके, जाऊ पुढे ती भिके कुत्रे घर राखीती. तुकोबाराय म्हणतात आमच्या घराचं रक्षण चोरांनी करावं, कुत्र्यांनी करावं. हे माझ्या घरचं दुर्दैव. म्हणजे इतकं वैराग्य माझ्या तुकोबारायांकडे होतं. याचा अर्थ काय? आमच्या तुकोबारायांना हा दुःखरूपी संसार हा प्रपंच करायचाच नव्हता. कारण का? तुकोबारायांना संसारापेक्षा परमार्थाचं जास्त आकर्षण होतं. पण आपल्या प्रपंचाबद्दल काय बोलावं? आपला धड परमार्थ नाही ना आपला धड प्रपंच नाही. म्हणजे आपला परमार्थ फाटका आणि संसार तुटका. म्हणजे आपला परमार्थ म्हणजे सवडीचा, जमलं तर करायचा. बघा श्रावण महिन्यामध्ये तुमच्याकडे पोथी लावतात का? काहीतरी ग्रंथ लावतात. मग तो ग्रंथ ऐकण्याकरता सुनबाई जाते का सासूबाई जाते? तुमच्याकडे कोण जातात? सुना जात असतील ना? नाही मग कोण? सासूबाई जाते. नाही दोघी जाऊ शकत नाही, ती मालिका बघते घरी. कोण जाते? सासूबाई. आता सासूबाई जर पोथी ऐकायला चालली ना तर सुनबाई म्हणते सासूबाई तुम्ही पोथी ऐकायला चालल्यात ना, मग बसल्या बसल्या तुम्हाला काही काम, जरा थोडासा कापूस न्या आणि बसल्या बसल्या जरा वाती वळा. आता सासूबाई कापूस घेऊन चालली का सुनबाई परत म्हणते सासूबाई अहो पोथी ऐकायला चालल्यात ना, जरा बसल्या बसल्या वाती वळा. आणि वाती वळता वळता तुमच्या नाती फार त्रास देतात, त्यांना पण घेऊन जा पोथी ऐकायला. म्हणजे आपला परमार्थ कसा माहितीये? ऐकायला पोथी, वळायला वाती आणि सांभाळायला नाती. लक्षात आलं ना तुमच्या? म्हणजे आपला परमार्थ म्हणजे संबडीचा, जो मेल तसा करायचा. पण तुकोबारायांनी असा परमार्थ केला नाही. मनापासून देवाचं चिंतन केलं आणि हे सगळे गुण ज्या गुणावर आधारित आहे ती म्हणजे अपार गुरुनिष्ठा. इतकी गुरुनिष्ठा का गुरुपेक्षा शिष्य वरचढ ठरावा. जवळच इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडालेल्या अभंगवरती काढण्याकरता माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी बिना अन्न पाण्याविना 13 दिवस उपोषण केलं. पण तुकोबाराय वैकुंठाला गेले ही बातमी निळोबारायांना कळाली आणि त्यांनी ठरवलं जोपर्यंत माझे गुरु वैकुंठातून मला भेटण्याकरता येत नाही तोपर्यंत मी अन्न पाण्याला स्पर्श करणार नाही. निळोबारायांनी उपोषण करायला सुरुवात केली. 10 दिवस झाले, 20 दिवस झाले, 30 दिवस झाले, निळोबाराय अन्न पाणी घेना. पांडुरंग परमात्म्याला सगळं पडलं. पांडुरंग परमात्मा गेले, सांगितलं निळोबाराया काहीतरी खाऊन घ्या, काहीतरी पिऊन घ्या. तुकोबाराय वैकुंठाला गेले, परत खाली येणं शक्य नाही. निळोबाराय देवाला म्हणतात देवा तुझं लागे येथे बोलाविले कोणी.
प्रार्थीला वाचून आला सिगा, प्रार्थीला वाचून आला सिगा, प्रार्थीला वाचून आला सिगा. अरे तुला इथं कोणी बोलवलं? ऐका निळोबार आहे, काहीतरी खाऊन घ्या. निळोबार आहे म्हणतात, अरे तुम्हाला खाण्यापिण्याचा आग्रह करतोय ना, मी तुला ओळखत नाही. निळा म्हणे आम्ही नोळखी जे देवा, आणि तुका याचा धावा करीत असो. अरे धावा करतोय माझ्या तुकोबाऱ्यांच्या, तुला इथं कोणी बोलवलं? 30 दिवस झाले, 40 दिवस झाले, 42व्या दिवशी वैकुंठाला गेलेले तुकोबाराय निळोबारायांना भेटण्याकरता परत खाली आले. त्याला म्हणतात गुरुनिष्ठा. ही गुरुनिष्ठा निळोबाराय तुम्हाला मला शिकवतात. म्हणून संत महात्म्यांनी जो मार्ग तुम्हाला मला सांगितला, मार्ग दावणी गेले आधी दया आणि दे संत चालू जाता मार्गदावनी गेले आधी दयाने रे संत ते नेची पंथे चालू जाता. न पडे गुंता कोठे काही किंवा वेद मार्गे मुनी गेले. त्यांचे मार्गी चाललो, ज्या मार्गाने संत महात्मे गेलेत ना त्या मार्गाने वाटचाल करण्याचा प्रयत्न करा. आणि हीच परमार्थाची पायवाट माझ्या निळोबारायांनी तुम्हाला मला प्रत्येकाला दाखवून दिली. अभंगा केली पाय वाट, केली पाय वाट, हरि आठविला, हरि आठविला, दिवी हरि आठविला, हरि आठविला. माया वाट उलंगीला, माया वाट हरि श्री हरि आठविला, हरि आठविला, आठविला. केली पायवाट उलंगेला माया घाट. निळोबाराय म्हणतात संत महात्म्यांनी जी वाट दाखवली त्या वाटेने तुम्हाला मला जायचंय. ती वाट कुठली माहितीये? मार्ग आहे नीट पंढरीचा. संतांनी सांगितलेल्या मार्गाने जा, कारण हा जो काही देह दिलाय ना हा फक्त हरिपाठाला जाण्याकरता, कीर्तनाला जाण्याकरता, भजनाला जाण्याकरता. या देहानं माणसानं हरिपाठाला गेलं पाहिजे, कीर्तनाला गेलं पाहिजे, भजनाला गेलं पाहिजे, आळंदीला गेलं पाहिजे, पंढरपूरला गेलं पाहिजे, नाही का. देवे दिला देह भजना गोमटा.
त्याचा भजन पूजन नामचिंतन करण्याकरता दिलाय. आणि जन्माला येऊन जरी अध्याहाने तुम्ही जर देवाचं चिंतन केलं नाही तर काय होतं? देवाचे भजन जन्माला येऊन जरी देहाने देवाचं चिंतन जर नाही केलं तर काय होतं? एक सुंदर दृष्टांत सांगते, प्रत्येकानं लक्षपूर्वक ऐका. एका जंगलामध्ये एका झाडावर एक माकड आणि माकडीन दोघ जण बसले होते. लक्ष आहे ना तुमचं? महिला मंडळ कुठे बसले होते? लक्ष नाही? झाडावर कोण बसले होते? माकड आणि वा वा, म्हणजे लक्ष आहे तुमचं. माकड आणि माकडीन दोघ जण नवरा बायको झाडावर गप्पा मारत होते. गप्पा मारत असताना तेवढ्यात त्या विहिरीतून आकाशवाणी झाली, जो कोणी प्राणी या विहिरीमध्ये उडी मारेल त्याला मनुष्य जन्म प्राप्त होईल, आणि जो कोणी मनुष्य या विहिरीमध्ये उडी मारेल त्याला प्राण्याचा जन्म प्राप्त होईल. आता ती माकडीन थोडीशी भावनिक होती. स्त्रियांचं मन कसं जरा भावनिक असताना ती माकडीन थोडीशी भावनिक होती. ती माकडीन त्या माकडाला म्हणते, अहो आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त करण्याची संधी आली, चला मारायची का विहिरीत उडी? त्या माकडानं सांगितलं, नको, बरं आहे आपलं माकडाचं या झाडावरून त्या झाडावर. तिने सांगितलं, ऐका, अहो मनुष्य जन्म मिळणं म्हणजे फार अवघड आहे. एक योनी कोटी कोटी फेरा, एका योनीमध्ये कोटी कोटी फेरे मारल्यानंतर माणसाला तो मनुष्य जन्म प्राप्त होतोय. मग आता अनासे आपल्याला मिळणार आहे, बरं नाही कशाला म्हणता? ते माकड म्हटलं नको. ती म्हटली, ऐका माझं ऐका, मनुष्य जन्म मिळणं दुर्लभ आहे. श्री हट्ट झाला होता, त्यानं सांगितलं तू इतकी हट्ट करते ना, मग ठीक आहे आपण दोघांनी उडी मारायची, पण उडी मारताना दोघांनी बरोबर, नाहीतर मी मारायचं उडीन तू राहायची झाडावर बसून, असं नको व्हायला. ती म्हटली, तेवढा बायकोवर विश्वास नाही का? नसेल तर म्हटली हात पकडा, हवं तर तुम्ही 1 2 3 म्हणा, आणि तुम्ही 3 म्हटले की आपण दोघांनी विहिरी मध्ये उडी मारायची. म्हटले ठीक आहे. त्या माकडाने आपल्या बायकोचा पॅक असा हात पकडला. ते माकड म्हटलं 1 2, उडी तरी मारू द्यायची होती. ते माकड म्हटलं 1 2 3 म्हटलं की दोघांनी त्या विहिरीमध्ये उडी मारली. उडी मारल्याबरोबर त्या माकडाचा झाला दिव्य पुरुष आणि त्या माकडीनीची झाली सुंदर स्त्री. दोघे जण विहिरीच्या वरती आले, एकमेकांची प्रशंसा करू लागले. तिने सांगितलं, प्रशंसेचं राहू द्या, इतका सुंदर मनुष्य देह प्राप्त झालाय ना, पटकन कुठेतरी जाऊ, एखादा छान गुरु करू, गळ्यामध्ये माळ घालू, हरिपाठाला काय, कीर्तनाला काय, भजनाला काय, आळंदीला काय, पंढरपूरला काय, आणि उरलेल्या या आयुष्यामध्ये या संपूर्ण मनुष्य देहाचं सार्थक करून घेऊ. त्या माकडानं सांगितलं, अगं तुझ्या सांगण्यावरून माकडाचा माणूस झालो, आणि तू म्हणते आता गळ्यामध्ये माळ घालायची, आळंदी पंढरपूरला जायचं, कीर्तनाला भजनाला जायचं, म्हणजे खाणं पिणं सगळं बंद करायचं. म्हटलं माझ्याचं ना ते काही शक्य होणार नाही. ती म्हटली, किती खाता आता, अर्ध्याला जास्त वय झालं, आता तरी माळ घाला, आता तरी सुधरा. कितीतरी बायका नवऱ्यांना सांगायचा प्रयत्न करतात, पण माकडं ऐकत. माकडाबद्दल बोलते बरं, माणसाबद्दल नाही, तुम्ही गैरसमज करू नका. माकडं ऐकायलाच तयार नाही. तिने सांगितलं, ऐका. तो म्हटला, तू मला माळ घालायचा आग्रह करते ना, तू मला माळ घालशील, माझं खाणं पिणं बंद करशील, म्हटलं माझं माकडाचंच बरं, मी परत मारतो विहिरीमध्ये उडी. तिने सांगितलं, ऐका नका मारू. तो म्हटला, नाही नाही, तू मला माळ घालायला लावशील, मी विहिरीतच उडी मारतो. ती म्हणायची नका. ती नका नका म्हणता म्हणता त्यानं जी विहिरीमध्ये उडी मारली, उडी मारल्याबरोबर माणसाचं झालं परत माकड. बघा, जे पुरुष लोक आपल्या बायकोचं चांगलं ऐकत नाही, एक दिवस त्यांचं माकडच होतं.
चांगलं म्हटलं बरं सगळं नाही काय, जे पुरुष लोक बायकोचं चांगलं ऐकत नाही बघा, त्यानं बायकोचं चांगलं ऐकलं नाही, त्याच्यामुळे त्या पुरुषाचं झालं परत माकड. आता ते माकड विहिरीच्या वरती आलं. आता विचार करा, त्याची बायको म्हणजे सुंदर रूपवान स्त्री आणि तिचा नवरा म्हणजे ते काळं वांदर. कसा दिसत असेल जोडा, एक कल्पना करा फक्त. ते माकड त्याच्या बायकोशी असं गप्पा मारत होतं. तेवढ्या तिथल्या प्रजेचा राजा तिथे फिरण्याकरता आला आणि फिरण्याकरता आल्यानंतर त्या राजानं पाहिला, अरे इतकी सुंदर स्त्री आणि माकडाच्या बरोबर गप्पा मारते, तिच्या जीवाला धोका आहे. म्हणून तो राजा पळत पळत गेला. त्यानं त्या स्त्रीच्या बोटाला धरलं आणि तिला घेऊन आपल्या राजवाड्याकडे गेला. ते माकड पाठीमागून रडत होतं, उड्या मारत होतं, सांगत होतं, राजेसाहेब ती माझी बायको आहे, नेऊ नका तिला, पाया पडतो, ती माझी बायको आहे. आता मला सांगा, माकडानं किती सांगितलं ही सुंदर बायको माझी आहे, मग माकडाला बायको मिळेल? म्हणून लक्षात ठेवा, आत्ताच्या काळामध्ये माकडांना बायका मिळत, लक्षात आलं का? आत्ताच्या काळामध्ये माकडांना बायका मिळत. गावकरी लगेच तरुण मुलांकडे बघायला लागले. त्यांना नाही म्हणतो मी, ज्या माईबापाला वाटतं आपल्या मुलाचं चांगलं व्हावं, आपल्या मुलाचं कल्याण व्हावं,